प्रक्षेपांच्या न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। एक देश एक निवडणूक विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी। राष्ट्रपतींच्या हस्ते तिरोडा पंचायत समितीला मिळाला नानाजी देशमुख पुरस्कार। बांगलादेश हिंदू अत्याचाराविरोधात जालना वकील संघाचं पंतप्रधानांना निवेदन। आणि बीड जिल्ह्यामध्ये सध्या बिहारपेक्षाही वाईट परिस्थिती, अंबादास दानवेंचा सरकारवर आरोप। आता पाहूयात सविस्तर वृत्त। भारतीय राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेचा विषय ठरलेला एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। काही दिवसांपूर्वीच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीने वन नेशन वन इलेक्शन संदर्भातील अहवाल तयार केला होता। या अहवालात एक देश एक निवडणूक विधेयकाच्या बाजूने शिफारस करण्यात आली होती। त्यामुळे यंदाच्या दिवाळी अधिवेशनात एक देश एक निवडणूक या विधेयकाला संसदेत सादर केलं जाईल। दिल्ली येथे देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पंचायत पुरस्कार वितरित करण्यात आला। यामध्ये विशेष श्रेणीतील कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कारात भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायतीला देशात प्रथम स्थान मिळाले। बेला ग्रामपंचायतीने कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने गावात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं, सोलार पॅनल लावले, घरोघरी कचरा संकलन करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकार देखील घेतला। यासाठी ग्रामपंचायत कमिटीने या नागरिकांसोबत अनेक ग्रामसभा घेऊन जनजागृती करण्यात आली। तसेच जलस्रोत वाढवण्यासाठी ग्रामपंचायतीने वॉटर हार्वेस्टिंगवर देखील भर दिलाय। या कार्यामुळे बेला ग्रामपंचायतीला विशेष पुरस्कारांतर्गत 1 कोटींचा निधी देखील देण्यात आलाय। सातारच्या पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील शेतीमित्र डॉक्टर संदीप डाकवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तसेच माजी कृषी मंत्री तसेच खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नावाचा अक्षर गणेशा रेखाटून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। संदीप डाकवे हे काही वर्षांपूर्वी शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी कलाकृती रेखाटत त्यांना शुभेच्छा देत असतात। यापूर्वी त्यांनी टूथब्रश स्प्रे, पेपर कटिंग आर्ट, स्क्रिबलिंग मधून शरद पवार यांच्या अनोख्या छबी देखील रेखाटल्या होत्या। तसंच त्यांनी 81 पोस्ट कार्डातून शरद पवार यांना दिलेल्या शुभेच्छांची नोंद वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे। विशेष म्हणजे डॉक्टर संदीप डाकवे यांनी रेखाटलेलं शरद पवारांचं हे 14,000 व स्केच आहे। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पंचायत समितीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नानाजी देशमुख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तिरोडा पंचायत समितीने देशात तिसरा तर राज्यात पहिला पुरस्कार मिळवलाय। सभापती कुंता पटले यांनी हा पुरस्कार स्वीकारला असून यात 1,05,00,000 रुपयांचा धनादेश देखील पंचायत समितीला मिळालाय। या निधीतून विविध विकास कामे देखील केली जाणार आहेत। डिसेंबर महिन्यात पर्यटक हे मोठ्या संख्येने फिरण्यासाठी घराबाहेर पडतात। शाळकरी मुलांच्या प्रासंगिक करारानुसार सहली देखील याच महिन्यात पर्यटनासाठी मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्यात येत असून सध्या किल्ले रायगड पाहण्यासाठी घाट माथ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होतीये। मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र भागातील सहलींची ओघ किल्ले रायगडावर मोठ्या प्रमाणात सुरू आहे। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया।
नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अन्याय तसेच अत्याचाराच्या विरोधात जालना जिल्हा वकील संघाने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंतप्रधानांना निवेदन पाठवले. यावेळी बांगलादेशमधील हिंदूंना सुरक्षा देण्याची मागणी वकील संघाच्या वतीने करण्यात आली आहे. जालना जिल्हा वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. आपल्याकडे आत्ता काल परवा जे बांगलादेशामध्ये जी अराजकता माजवल्या गेली आहे आणि बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू असेल, बौद्ध असेल, ख्रिश्चन असेल, जे काही इतर धर्म आहे त्या धर्मांना असुरक्षिततेचं वातावरण करून देशाच्या बाहेर हाकलण्याचा प्रयत्न जो चालू आहे आणि त्यांच्यावर अमानुषपणे जो प्रकार चालू आहे, अगदी अमानवी असे त्यांच्यावरती अत्याचार करणं त्या बांगलादेशामध्ये चालू आहे. हिंदूंचे मंदिरं तोडणं चालू आहे. त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराने हस्तक्षेप करावा आणि भारताने त्या बांगलादेशावरती दबाव आणावा यासाठी जालना जिल्हा वकील संघामार्फत आणि अखिल भारतीय अभियोक्ता परिषद संयुक्त विद्यमानाने आम्ही आज या ठिकाणी विद्यमान जिल्हाधिकारी यांच्यामार्फत भारताचे पंतप्रधान जे नरेंद्रभाईजी मोदी यांना निवेदन देण्यासाठी इथं जमलेलो आहेत. आणि त्या निवेदनात अशी मागणी केली आहे की भारत सरकारने बांगलादेशावरती दबाव आणून तिथल्या अल्पसंख्याक लोकांना जे आहे सुरक्षितचं वातावरण निर्माण करावं आणि त्यांचे मानव अधिकार त्यांना बहाल करावं यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहोत. बीड जिल्ह्यामध्ये सध्या बिहारपेक्षाही वाईट परिस्थिती असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी राज्य सरकार तसेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचं मत मांडलंय. परभणीमध्ये ज्या पद्धतीने दगडफेक झालेली आहे, निरपराध लोकांचे खून होत आहेत, संविधानाचा अवमान देखील झालाय. ही परिस्थिती अतिशय गंभीर असून सरकारने वेळीच कडक पावले उचलली पाहिजेत. जर त्यांनी पावले उचलली असती तर ही परिस्थिती झाली नसती असा टोलाही दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सरकारला लगावलाय. नाही, खरं तर चित्र अति रंजित आहे बऱ्याच ठिकाणी. कारण मी स्थानिक सगळ्या पदाधिकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ठीक आहे, दगडफेक झालेली आहे मोठ्या प्रमाणात. निरपराध लोकांचे दुकानावर हल्ले वगैरे झालेले आहेत. संविधानाचा ज्या पद्धतीनं प्रतिकृतीचा अवमान झाला याच्याविषयी ताबडतोब जर प्रशासनाने कडक पावले उचलली असती तर मला असं वाटतं पुढच्या घटना घडल्या नसत्या. त्यामुळं आता सगळं झाल्यानंतर प्रशासन कडक पावलं उचलते आणि याला प्रशासनाचं जो मूकपणा मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे असं समजायला काहीच हरकत नाही. दिवसाढवळ्या परभणीमध्ये हत्या झालेल्या आहेत. 3 आरोपी अजूनही मोकाट आहेत. एक लोकप्रतिनिधीची दिवसाढवळ्या अपहरण केलं जात आहे, त्याची हत्या केली जाते. बीडमध्ये मस्तच होतं. नाही, ही तर आपण बिहारला नाव घेत होतो, पण बिहारपेक्षा जास्त स्थिती आहे. मी तर काही मतदान केंद्रावरच्या अधिकाऱ्यांकडून ऐकलं की सरळ कानावर रिव्हॉल्वर ठेवून मतदान करून घेतलं. अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत बीडमध्ये. एक दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीनं सरपंचाची दिवसाढवळ्या किडनॅप करून अपहरण करून हत्या केली गेली. जर एका मोठ्या गावचा सरपंच सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य माणसाच्या जीविताचं काय? सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात थंड हवामानाची नोंद ही धुळे जिल्ह्यात झाली आहे. शासन निर्णयानुसार 1ली ते 4थी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर भरवण्याचे आदेश हे जारी होते. मात्र हे असतानाही एवढ्या थंडीत धुळे शहरातल्या शाळा सकाळी 7 वाजता भरवल्या जात आहेत. सकाळच्या थंडीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असून येथील चावरा शाळा व्यवस्थापनाने सकाळच्या सत्रातील शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी युवा सेना आणि पालकांकडून केली जाते. माझे नाव अमित खंडेलवाल. चावरा पब्लिक स्कूल आपल्या शाळेतली एक नामांकित शाळा आहे. त्या ठिकाणी काल विद्यार्थ्यांना 5 ते 10 मिनटं स्कूलमध्ये येण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे त्यांना काहींना घरी हाकलण्यात आले आणि ज्यांना स्कूल अटेंड करायची होती त्यांना त्यांच्या समोर असलेल्या ग्राउंडचे 10 राऊंड मारायला लावले. लहान विद्यार्थ्यांना त्यामध्ये 1ली पासून ते 10वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा समावेश होता. आपण प्रत्येक बातम्यांमध्ये बघतोय सर्व ठिकाणी धुळे जिल्ह्याचा पारा 4 डिग्री सेल्सिअसवरून थांबलेला आहे. इतकी कडाक्याची थंडी असतानाही लहान मुलांचे इतके हाल या ठिकाणी शाळेकडून केले जात आहे. शासनाचा GR आहे महाराष्ट्र शासनाचा की 1ली ते 4थी पर्यंतच्या शाळा तरी किमान 9 किंवा 9 नंतर भरवण्यात यावा. तरी हे मुजोर प्रशासन चावरा पब्लिक स्कूल त्याच्यामध्ये कुठलाच बदल करत नाही.
कदाचित आम्हाला असं वाटतंय की शिक्षणाधिकारी मॅडमांकडे आम्ही हा विषय घेऊन गेलो होतो, त्यांनी या विषयावर ॲक्शन घेतली नाही. छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी ऑर्डर काढली की शाळा उशिरा भरवण्यात याव्या 9 नंतर, आणि आमच्या शिक्षणाधिकारी मॅडम म्हणतात की माझ्या हातात राईट्स नाही. तर आम्हाला आता असा डाऊट यायला लागलेला आहे की शिक्षणाधिकारी मॅडमांचंही शैक्षणिक संस्थांसोबत संगनमत आहे आणि त्यांचे काही कदाचित व्यवहार असू शकतात. परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आज जालना जिल्ह्यात मंठा शहर बंदीची हाक देण्यात आली आहे. आंबेडकरी संघटना तसेच भीम सैनिकांनी आज मंठा शहरात निषेध रॅली काढत निदर्शनं देखील केली आहेत. दरम्यान मंठा शहर बंद याला व्यापारी वर्गाकडून तसेच मंठ्यातील सर्वसामान्य नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळालाय. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. अमरावतीमधील छायानगरमधून रात्री उशिरा एका युवकाला एनआयएने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये या युवकाला सध्या चौकशी करतायत. एनआयएच्या टीमने अचानक छापा टाकत या 35 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती असून हा तरुण पाकिस्तानमधील एका संघटनेच्या संपर्कात असल्याचा एनआयएचा संशय आहे. फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये कमी गुंतवणुकीत मोठा आर्थिक धनलाभ होण्याचा भूलथापा मारून चंद्रपूरच्या दोघांनी भंडारा जिल्ह्यात अनेक लोकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जाळं पसरवण्यात आलं होतं. याच माध्यमातून ग्राहकांची 11.5 कोटींची फसवणूक झाली असून याबाबत लाखांदूर पोलीस ठाण्यात कैलास लांडगे आणि संजय हांडेकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखा करत असून फसवणूक झालेल्या ग्राहकांनी कायदा पत्रासह तक्रार द्यावी असं आवाहन करण्यात आलंय. धाराशिव जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून बिबट्याची दहशत सुरू असून आज पहाटेच्या सुमारास भूम तालुक्यातील मात्रेवाडीत एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केलाय. सोमनाथ माने असं बिबट्याने हल्ला केलेल्या शेतकऱ्याचं नाव असून ते शेतात झोपले असता त्यांच्यावर बिबट्याने झडप घातली. सोबत असलेल्या त्यांच्या भावाने टॉर्च लावून आरडाओरड केल्याने बिबट्या पळून गेलाय. मात्र जखमी शेतकऱ्यावर भूम येथील ग्रामीण आरोग्य उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना बार्शी येथे हलवण्यात आले. जिल्हाभरात तुळजापूर, परंडा, भूम आणि कळंब तालुक्यात बिबट्याची दहशत असून बिबट्याच्या शोधासाठी वन विभागाचे 4 पथकं तयार केलेत. मात्र अद्याप त्याला पकडण्यात त्यांना यश मिळालेलं नाही. काय त्याच्याबद्दलची अधिकची माहिती आणि जिल्हाभरात बिबट्याची चर्चा खूपच होती, तर काय वन विभागाकडे या संदर्भात काय उपाययोजना चालू काय म्हणतात? आज पहाटे 4 वाजता भूम परिक्षेत्रामध्ये मात्रेवाडी येथे एक शेतकऱ्यावर पहाटे 4 वाजता शेतात पाणी भरत असताना बिबट्याने हल्ला केला आहे. त्यावेळी तात्काळ आपल्या वन विभागाला माहिती मिळतात संबंधित शेतकऱ्याला वन विभागाच्या स्टाफने PSC भूम या ठिकाणी प्राथमिक उपचार करून बार्शी येथे हलवण्यात आलेला आहे. त्याच्यावर सर्वतोपरी उपचार होत आहेत. सध्या तिथे धाराशिव जिल्ह्यामध्ये
परांडा, भूम आणि कळम या भागात बिबट्याचा वावर ऊसतोड चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात होत आहे. लोकांना सतर्कतेसाठी वन विभागाचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केले असून ट्रॅप केजेस, ट्रॅप कॅमेराज याद्वारे बिबट्याचं शोध. या बातमीसह वेळ झाली. बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.